नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. शहीद अण्णासाहेब झणकर 21वे पुण्यस्मरण. आज अण्णासाहेब झणकर हे शहीद होऊन त्यांना आज 21 वर्ष पूर्ण झाले. शहीद अण्णासाहेब झणकर हे 18 जानेवारी 1996 साली कोलाबा, मुंबई येथून सैन्यामध्ये भरती झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत बेताची, नाजूक होती. परिवाराची शेतीवर उपजीविका चालत होती. ते जिद्दी तसेच करारी विचाराचे होते. देशासाठी काहीतरी करून दाखवायला पाहिजे हे ध्येय ते मनात बाळगून होते. तसेच अण्णासाहेब हे शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी होते. तसेच क्रीडा स्पर्धा अनेक खेळामध्ये, विशेषतः कुस्तीमध्ये त्यांना विशेष रुची होती. त्यांच्या गावामध्ये ते त्यांच्या व्यक्तिमत्वावरून मिळून मिसळून राहणे, सर्वांना आदर आतिथ्य या गुणामुळे ते सर्वांना प्रिय होते. आज पण गावात त्यांच्याविषयी बोलणे केले की गावातील त्यांचे मित्र, गावातील नागरिक त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. असा आपला प्रिय व्यक्ती आपल्यातून जाणे म्हणजे खरोखर यांच्यासारखे दुःख कोणते असणार. ते शहीद झाले त्यावेळी त्यांचा परिवारच नव्हे तर पूर्ण गावच दुःखी झाला. किती प्रेम होते गावाचे यावरून दिसून येते. ते 15 जून 2003 रोजी जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यात त्यांनी आपल्या युनिटच्या मित्रांच्या अंगावर येणाऱ्या गोळ्या त्यांना साईडला करून स्वतःच्या अंगावर झेलल्या. त्यामध्ये त्यांनी मृत्यूला कवटाळले. यावरून त्यांची विचारधारा कोणत्या प्रकारची होती हे दिसून येते. आणि देशाची सेवा करून ते शहीद झाले आहेत. अशा सैनिकाचा आपल्याला अभिमान आहे आणि त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. अशा या शहीद पुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे इगतपुरी तालुका अध्यक्ष हरेश चौबे, भारतीय माजी सैनिक संघटना इगतपुरी व माजी इंडियन नेव्ही कमांडो सर्जन संपत पाटील झणकर परिवाराच्या दुःखात सहभागी आहेत आणि सदैव त्यांच्या पाठीशी राहतील. जय हिंद. आज आम्ही इकडे शहीद अण्णासाहेब झणकर यांच्या गावी आलेलो आहे, भरवीरला. तर हे जे अण्णा झणकर होते हे पॅरा कमांडो होते आणि 2 पॅराचे होते. तर त्यांनी आपला फार मोठा योगदान दिलेलं आहे. त्यांनी JNK जम्मू काश्मीरमध्ये फार मोठा योगदान दिलेलं आहे आणि हे या गावाचे भूमिपुत्र होते. तर मला एकच रिक्वेस्ट आहे शासनाकडून की यांच्या गावाकडे लक्ष देण्या आणि यांचे जे वडील राहतात, हे आजारी आहेत, त्यांच्याकडे आणि यांचं जे कुटुंब आहे यांना काही ना काही सुविधा देणं आणि असा हे जे भव्य स्मारक इकडे बनवलेलं आहे, लोकांनी येऊन इकडे भेट देणं हे फार गरजेचं आहे. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.